मंजू काय बाळा बोल ना. काय करते काय झालं? काय नाही. अगं तू रडत होती का? नाही अगं डोळ्यात काहीतरी गेलत. असं आहे. मला रडल्यासारखा आवाज आला. नाही नाही इकडे बघ ना. काय काय झालं? नाही काय नाही अगं. अगं झालं काय? काय नाही आई, काय नाही झालं. सगळं बरं आहे ना? हा तब्येत बरं नाही वाटत आहे का? नाही ठीक आहे. ताप नाही आली तुला? नाही. जेवलीस का? हा जेवले. तुला काही सांगायचंय का मला? बोलायचंय का? आई अगं झालंय काय नेमकं तुला? अगं आई काय कसं सांगू आता तुला. कसं सांगू म्हणजे तोंडाने सांग ना. नाही ग आई, जाऊ दे. जाऊ दे. नाही सांगू शकत मी तुला. अगं पण असं काय काही हरवलंस का सोन्याचं? नाही नाही अगं. हा पप्पाने अंगठी दिली ती हरवली का? नाही हे काय हातातच नाही हरवलं. मग ती गळ्यातली चैन हरवली का? नाही ती ठेवली कपाटात. मग पैसे हरवलेत का तुझ्याकडे होते ते? अगं नाही आई. मोबाईल फुटलाय? नाही मोबाईल आहे. नक्की मोबाईल फुटलाय? नाही ग आई, मोबाईल आहे. अगं मग झालंय काय? आई आता मात्र ना खूप झाला. आता माझ्यात पेशन्स नाही राहिले. मला पटकन सांग काय झालंय. मला मला फार घाबरल्यासारखं होत आहे. आई कोणाला सांगणार नाही ना तू? नाही सांगणार पण बाबांना पण. काय झालंय? बाबांना पण नाही सांगणार ना. बर बर ठीक. मी कोणाला सांगणार नाही. तू सांग मला काय झालंय. आई मी प्रेग्नेंट आहे. असं जोक करती होय? तुझं तर ना काहीतरीच. अगं तू 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 काय पागल झालीस का? म्हणजे डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? अगं तू मूर्ख आहेस का? मला वाटलं हौसेपोटी त्या रील काढायला साडी घातली तू. कोणाचं हे? कोणाचं पाप आणलंय पोटात घेऊन? आ? श्रीमंत पाटीलचा मुलगा नाही का तो लग्न करणार आहे आई माझ्याशी. तो बोललाय मला. कोण श्रीमंत? कोण पाटील? आपल्या गावाचे सावकार. ती चोबे? हा अगं पोरी मूर्ख आहेस का तू? तो लग्न करणार आहे म्हणून म्हणून आलीच? अरे देवा, सगळं 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 आयुष्याची कमाई घालवलीस बघ तू. नाही अगं आई, माहित नाही कोणाला अजून. मी तुला सांगितलंय फक्त. नाही कुठं तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस बघ तू. अगं आई कोणालाच नाही माहिती अजून. गावात माहिती असेल ना तू आणि तो फिरताय? नाही नाही माहिती कोणाला. तुम्ही गाडीवर फिरताय? नाही जास्त फिरत तुम्ही आम्ही. कुठं जाताय? नाही कोणाला त्याच्या मित्रांना पण नाही सांगितलं आई. असं शक्यच नाही. नाही प्रेग्नेंट म्हणजे इतकं सगळं झालं नाही माहित नाही असं कसं होईल? नाही त्यांनी खूप प्रायव्हेट ठेवलं. तू वेडी आहेस का? तो बोललाय लग्न करतो म्हणून. तो येईल घरी हात मागायला. त्याला हो म्हणा फक्त. असं कसं येईल आता? आता आता तो कशाला लग्न करत? नाही तो हो बोललाय. तो करणार बोलला लग्न. तो घरी येणार आहे? हो. अगं मूर्ख पोरी, तो त्याचं लग्न जमलंय मूर्ख. अगं पागल झालीस का तू? नाही आई असं काही नाहीये. त्याचं कसं काय लग्न जमेल? नाही जमलेलं त्याचं लग्न. मी तर कालच गावात चर्चा ऐकली होती कोणाची तरी. तो नाहीये का? मी आहे ना त्याला बोलून घे ना. तुम्ही बोला. मग हा कोण आहे? तो कोण? मला ना आता खरंच काहीच कळत नाहीये. म्हणजे मला यांना सांगायला लागेल. नाही आई, आई बाबांना नको सांगू. आई बाबा खूप टेन्शन घेतील. आई बाबांना नको सांगू. आई हे सगळं मी एकटी नाही सांभाळू शकत. आई नाही नाही बाबांना नको ना सांगू. आई अगं तू वेडी झालीस का? तोंड कळलं केलंयस तू आणि मला सांगतीये की बाबाला नको सांगू. आ
एवढी काय घाई झाली होती तुला लग्नाच्या आधी सगळं करायची? तो परिणाम आहे का तुझ्या डोक्यावर? चुकलं आई. तेव्हा कुठे गेली होतीस तू जेव्हा चूक घडत होती? तेव्हा नाही काय आठवली तुला? बाबांना नको सांगू आई. बाबांना नको सांगू? अगं तो माणूस ठेवणार नाही मला जिवंत. नको सांगू बाबांना. नको सांगू आई. बापरे, काय केलं? कुठून केलं? आई आई माझी चुकी झाली. मी सगळं केलं. मी तुला एवढी मोकळीकच द्यायला नको होती. आई तुझं नाही काय चुकलं. तुझं काहीच चुकलं नाहीये. सगळी चूक माझी आहे. माझी आई आई नको ना असं करू आई. आई आई नको म्हणू तू. आई. जर आला मला तू आई म्हणत असतीस ना ते हे सगळं केलं नसतंस तू. आई असं माणसातून उठवलेस तू आम्हाला. असं नको बोलू आई. मला जायला पाहिजे. बरोबर आहे ना? मला जायला पाहिजे. मी थांबणारच नाहीये इथं. मला त्यांना सांगायला पाहिजे. आई आई नको ना सांगू आई. आई हात सोड माझा. आई काय उद्योग चालले तुमचे? अरे बाज होते का नाही म्हणलं फावा ह्याच्यात. हे तुटलंय ना, दुसरा पाईप लावायचं चाललंय. आता बाज कशाला करायची? तुटले ते कधी मध्ये दमून आलत बसायला बरं राहते घरात. हे बघ इकडे बी तुटलंय. अरे देवा, चला बरं इथं टाका जरा. हा इथं टाका जरा. काय ते काय काय म्हणजे मी तडे टाकायला? थांब. काय ते गेलाय तिकडे. लागन ते बांब तुझ्या हाताला. बरं जेवायचं कधी? जेवाय तुझ्या पडला असतो ना बोल काय म्हणते? जेवायचं कधी म्हणलं? मग घेऊन यायच्या ना भाकरी इकडे का घरी होता? इथं काय उन्हाला खाता का काय आता? झाडाखाली बरं येतो घरी येतो जाऊ दे. मला ना असं लय कसं तरी व्हायलंय बघा आता. काय झालं? काय झालं तुला? मला असं करमनाच झालंय. का बरं? काय सांगू? सांग ना, असं मन मोकळं बोल ना. माझ्या लपून ठेवून काय उपयोग आहे का? सांगतो दुखत आहे काही? नाही हो. हा पोट दुखत आहे का? नाही नाही डोकं दुखत आहे का? नाही नाही. डोकं दाबून देऊ का? नाही हो, देतो बाई डोकं दाबून देतो. बस अजून काय करू? लग्नानंतर एवढ्या वर्षांनी कळलं का माझं पण काही दुखू शकतं डोकं दाबून द्यायला वा तुम्ही. वा 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 किती वेळा हात दुखतो का? आणि हात दाबून देतो. अजून काय करू शेवा? नको हा? नको नको. मग काय झालं सांग ना. असं तू हे कमी करते. मला सांगायचं बोलायचं. आपल्या नवऱ्याबरोबर सांगतो ना आपण. शेअर करायचं मला काही तुला बरं वाटत नसलं तर. आईकडे जायचं का तुला? नाही आई झालं बोल ना आईचं. भावाची आठवण झाली का? हा सांग ना. तू असं नाराज काय आहे? मला सांग. बोल बोल बोल. ए बोल 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 बोल. काय म्हणते? काय झालं सांग ना. ते काय? मला कसं बोलू तेच कळ. अरे बोल मला सांग. मला सांगितलं नाही कसं कळणार? सांग बरं. सांगितल्यावर मला कळलं काहीतरी मी सॉल्व्ह करेल का नाही ते प्रॉब्लेम. सांग ना. हा पाय दुखत आहे का? नाही हो काही मग? दुखत नाही माझं. मग असं नाराज काय तू? सांग बरं. तुम्ही रागवणार नाही ना माझ्यावर? रागवणार नाही म्हणजे काय झालं? असं झालं तरी काय रागवायला? सांग बरं. तुम्ही आधी नीट बसा थोडं. बोल बोल. आता उभं राहतो इथं असं व्यवस्थित. पायात चटके बसून राहिलेत मला. सांग काय झालंय? सांग सांग ना. एवढं कमून तू काय झालं मला सांग. इकडे बघ इकडे बघ नाही नाही काही. इकडे बघ इकडे बघ. असं नाही. बोल 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 ना. सांग ना काय झालं ते. तुम्ही रागवणार नाही ना मला? अगं नाही रागवत तुला. आपली अंजू आहे ना ती काय तिचं फोन ते आलं म्हणजे काय नीट नीट सांग. अंजूला फोन ती हा. प्रेग्नेंट आहे. काय काय सांगायची? बावळट आहे काय तू? काही बोलू नको असं बावळटानी. तू कोण म्हणलं तुला हे? कुणी सांगितलं? कुठे आहे ती अंजू? कुठे गेलेली आहे? कुठे गेलेली आहे? घरात आहे ती. हा आणि तू काय करत होती घरात? हा ती तुझ्या जवळ असायची का नाही अंजू? काय कशाने झालंय काय मला सांग ना. ते काय कळू दे ना. कोण आहे काय आहे? कस काय प्रेरणा ती? तू मामा करू नको. मला स्पष्ट पण बोल. नाही मी तुला झापीन आता सांगू ठेवतो. तुझेच लाड आहेत सगळे तिला. चोगे पाटलाचं पोरग आहे म्हणते.
चोबे पाटलाच पोरगा आहे का? हो. आणि तुला माहितीच नव्हतं की काही? मला तिनं कधीच काय कळू दिलं नाही. कळू दिलं नाही? मग घरात कोण असतं? ते आणि तू दोघीच असते ना तुम्ही. मी राहण्यात राहतो, मला माहित नसतं, तुला तर माहित आहे फक्त ना. मग तू कशाला तिला बाहेर सोडित होती तिला? अहो कॉलेजला म्हणूनच जायची ती. आता मी काय कॉलेजमध्ये जाऊन बसणार आहे का तुम्ही सांगा बरं? तुझेच लाड आहे ते, सगळं तुझ्या लाडामुळे होत आहे. तर माझ्या लाडामुळे मी काय तिच्या कॉलेजला जाऊन बसायला तू पाहिजे? काय म्हणले तुला? तू विचारलं का तिला? पोरीला विचारलं का? झाले 3 महिने झाले. 3 महिने झाले? आता सांगायचे मला 3 महिने झाले? आता काय इज्जत राहिली माझी गावामध्ये? अहो मला आताच कळलं. काय राहिले? मी काय सांगू कोणाला? काय सांगू? सांग ना. काळ केलंय ना, माझं तोंड फासलंय, काळ सगळं तोंडाला काळ फासलंय तिने. हा अहो मला आताच सांगितलंय तिनं, मला सुद्धा काही माहिती नव्हतं. आता गावात जाऊ का नको मी? गावात जर समजलं नाही साऱ्याला, माझं काय इज्जत राहणार रे? राहता येईल का या गावात आपल्याला? सांग ना. अरे बोल ना तू. हा असं रडायचं आणि पाडायचं नाही मला, मी आताच सांगतो तुला. आता काय करायचं? लय आता मला पण त्रास होतोय बघ. तू लय पोरीला डोक्यावर घेतलं बघ, लय डोक्यावर घेतलं, लय अडकरीत होती ना तू. अहो काळजी करू नका तुम्ही ना. नाही तुम्ही नाही. मला आता काय इज्जत राहिली गावात? सांग तू. बोल तूच बोल. आपण चोबे पाटलाकडे जायचं का? आपण विचारू त्याला पोरीला पदरात घ्या. कोणत्या तोंडात जायचं सांग मला, कसं जायचं? बापरे काही सांगायचंच नाही लवकर, आधी बघू ते काय म्हणते. आता तर काही खरं नाही रे. इथं रडत बसतात, वेळ नको वाळवा घालवायला. नाही. मी पदर पसरेन ना त्यांच्या समोर. मी म्हणजे माझी पोरी गेली गुणाची, माझी पोरीला पदरात घ्या. तिने काळ केलंय सगळं, तोंड काळ केलं आपलं. मी म्हणते माझी पोरी माझी चूक झाली, मी तिला माझ्यावर रानात नेला असतं तर बरं झालं. उगाच 12वी नंतर शिकला असं पश्चाताप झालाय. आता काय करायचं सांग? आपण लोक जाऊ. तुम्ही चला. कोणाकडे जायचं? आपण चोबे पाटलाकडे जाऊ. आधी पोरीला घेऊ, तिला घरी चल पहिलं, तिला मला एकदा बघून दे. तिला सोडणार नाही आता. तुला आता तुम्ही काय करू नका. तुम्ही ऐका. मी आता ऐकणार नाही. तुम्ही शांत राहा. मी तिला ना दांडक्याने धुणार, तिला मारणार नाही. ऐका तुम्ही असं करणार असं नातच ऐपणा तर मग काही अर्थच नाही. मग मग कशा काय करू सांग? तुम्ही शांत व्हा. आधी तुम्ही शांत व्हा. तिला बोलू, तिच्या संग काय बोलती ती, काय म्हणती ती, तयार आहे लग्न करायला. मग आपण तिला घेऊन चोबे पाटलाकडे जाऊ. तोपर्यंत तुम्ही शांत राहा. तुम्ही ऐका ना माझं. तुम्हाला विश्वास आहे ना? विश्वास आहे का नाही माझ्यावर? विश्वास आहे, सगळं आहे, पण आता एकाला काय करायचं? कुठं निपटारा करायचा हा सांग ना, कसं करायचं? तुम्ही शांत राहा. तुम्ही चला बरं. चल त्या सोबे फाटलं का बघ तुम्ही. आता तुम्ही शांत राहा पहिले. नाही, मी त्या पोराच्या बापाला सोडणार नाही, तुला आताच सांगतो. नाही मी असं कोणाचं ऐकणार नाही. तुला मी बाबा, तुमच्या पाया पडते. नको मध्ये बोलायचं नाही. तू आता सांगत होतो मी पोरीला बी दाब हाणणार आहे. त्या स्वामी फाटल्याच्या पोराकडे बघतो कसं काय. तुमच्या पोराला असं ओळख नाही का म्हणे? हा चल मायावर, चल स्वामी पाटल्याकडचं. मायला स्वाब्याच्या त्या बघतो त्या स्वाब्याकडे. अंजू हा बाबा. काय करीत होती तू? काय नाही, बसले होते. हा काय करीत होती माझं? काय आई म्हणते काय खरं ते? नाही तू गप, तू हे करायचं नाही म्हणजे मी तुला आताच सांगतो. कुठं काय केलं तू? कुठं काय केलं? हा कुठं काय केलं? बाबा चुकलं. हा माझी इज्जत ठेवली गावात तू? आहे. आई मी करते तू? आईचीच लाड येत नाही तुला? बाबा. हा चिकट आईला चिकट. बाबा. काय बाबा? शान काय मला सांग, बाबाने कुठं तोंड दाखवायचं का? अहो शान सुटत लेकरू. तिला काय शान सुद्धा अक्कल शेण घाललं होतं का तिने? काय केलं तू असं? काय केलं? तुला शाळेत आम्ही कॉलेजमध्ये याच्यासाठी घातलं का? बाबा चुकलं बाबा. नाही याच्यासाठी घातलं कॉलेजमध्ये? मला सांग काय करू? तुला कॉलेजमध्ये त्याच्यासाठी घातलं होतं, शिकायला घातलं होतं ना? चुकलं बाबा. काय चुकलं? माफ कर. ही काय सांगते? खरंय का ते सगळं? हा हा हे उद्योग तुला करायला पाठवलं शाळेत? हा काय उद्योग केला हा तू? बाबा. जाऊ का नको गावात? हा जातो, मरून जातो मी. जाऊ नाही बाबा, माफ कर. मी ना आता आत्महत्या करून टाकतो. नाही बाबा, असं नका हा? बोलू.
नाही आता बाबाची इज्जत घातली आता बाबाला जगून तरी काय उपयोग आहे नाही हा? बाबा. तू आणि तुझी आई नाही जात आम्ही दोघं नाही, बी नाही जात. बाबा. चल ग नाही, जाऊ दे असं आपण नका जाऊ दे हिला कुठं जायचं तिकडे जाऊ दे मस्तात जाऊ दे बोलू. नाही बाबा असं नका बोलू. मुस्कान फोडी नाही बाबा करते लाज नाही वाटत तुला गदाडी हा हं? होय? लाज नाही वाटत तुला अहो अहो ऐका शान सुरत लिखुरी त्याला हात नका काय शहाणं सुटतं लेकरू हे? काय तिची बाजू घेते तिने काय चुका केल्यात कसं हे सगळं कसं निपटायचं आता सांग मारून मारून लगेच होणार आहे का सगळं नीट तुम्ही सांगा मला तिला मारल्याने आता नीट होणार आहे का तू तर आपला असतं एवढ्या दिवस कशाला उद्योग झाले मला असते? माहिती होतं का हे मी 4-4 बाऱ्या तुम्हाला म्हणायले मला माहिती होतं का हे मला माहिती असतं तर मी इतकं येऊ दिलं असतं का मग ती लवकर येत नव्हती शाळेतून तो विचारायचं काम नव्हतं का लवकर का नाही आली अहो ती कॉलेजला जात होती तिचे क्लास होते हे ए. होतं तू क्लासला जात होती का कॉलेजला जात होती का कुठं अजून तरफडायला जात होती हा तुला असं वळण लागलं आमचं नाही बाबा माफ कर. हा नाही बाबा माफ करा आता हे माफी सारखं एक सांग बरं तू. काय 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 इज्जत राहिली माझी सांग बरं हं? कोणत्या आता हे पाहिलं का मला कसं होतंय ते मी सहन करून राहिलो अजूनही तुला सांगतो माझी गॅरंटी नाही केलंय ना हं? तुम्ही आहो अहो कवर शांत घ्यायचं मला सांग ना तू हा आता त्यांच्याकडे जायचं भांडायला कोणाच पोरग आहे ते? कोणाच पोरग आहे श्रीमंत चोबेंच. सोबत पोरग आहे हा तू कसं काय ओळख झाली त्याची तेव्हा तर इकडे दुसऱ्या कॉलेजला तू तिसऱ्या कॉलेजला हा क्लासमध्ये होता. क्लासमध्ये होता कोणत्या ट्युशनच्या क्लासमध्ये हा. हे उद्योग क्लासला जात होते हे उद्योग करायचे तू त्याला फोन लावला होता का तू हा फोन लावला होता. लावला होता का सांग लावला होता मग काय झालं? त्याला सांगितलं काय आणि सांगितलं त्याचा फोनच बंद येतो तेव्हा बसून. हा आता काय करायचं त्याचा फोन बंद येतो तुझा फोन उचलीत नाही आता काय करायचं त्याच्या घरी जाऊन बघते ना मी. अगं आता तुझं फोन उचलीत नाही त्याच्या घरी माहितीये का दारा तू करतील का ते तुमच्या पोरीला अक्कल नाही का म्हणतील लहान बाळ आहे का ते आता कुठं शेण खाऊन आली सय आवदासी करतील ते. काय करतील ते हा मी काय मी करते? मी बोलते जाऊन त्यांच्याशी. हे ना तुझं आहे ना असं असं मुस्कार फुटलं पाहिजे चला बरं आपण निघू हिला घेऊनच निघू आपण निघू का चला निघूयात का चला चला केलंय काळ आता फोनच उचली ना 10 वेळा फोन लावायची म्हणजे कुठं तार फडले आता होते इथून कुठं गेले गेला असेल कुठं काय आहे तुमचं का गेला असेल कुठं म्हणजे काय तू काही बावट आहे का रे अहो गेला असेल पोरांमध्ये अरे मळ्यात जायचं होतं त्याला मागाशी सांगत होतो मी मळ्यात जा म्हणून त्याला कळायला पाहिजे ना काही गोष्टी किती वेळ झाला त्याला काय बोलून. मळ्यात काय होतं माझं मळ्यात गेले तिकडे ऊस तोडायला माणसं तिकडे जायचं होतं ते जर काय बनवून इकडेच ते पुढं त्याची मला चरित्रच बारबार लागलं या 15 दिवसात ते जागेवच नाही अहो येईन तेव्हा कुठं जायचंय ते कॉलेज करते भामट्यावर येते बसते खाते आणि परत सांगते घेऊन निघून जाते मग आता काय करणार लेकरू तेवढंच काम आहे ना त्याला लेकरू आहे का ती तू का डोक्यात लागली का तू मग आता काय करता त्याला काय सांगू त्याला आता रानात काम सांग मग रानातलं म्हणजे काय रानातलं कोणी करायचं तुम्ही तुझंच काय कॉलेज जातो म्हणजे काय मुख्यमंत्री झाला काय अहो शिकू द्या ना त्याला अरे मला काय माझी तू शिकायला जातोय सगळी दुनिया करतोय शिकू दे मा म्हणणं ती नाही पण त्याला कमीत कमी थोडंफार काम सांगायचं सकाळ संध्याकाळ 2 टाइम कुठं त्याला- लेकरू आहे ती एकटं लेकरू आहे आपल्याला तुम्ही एक नुसतं त्यालाच कामात लावा काय तुमचं तर डोकं घ्यायची माणसं लावून करून तुम्ही आहेत ना चाल बाळाचं बैल सापडा तुम्हाला घ्या हात अहो तसं नाही म्हणत करीन ते करायला पण बाळ त्याला सांगायचं ना त्याला म्हणायचं ना तू कमीत कमी ते रानात जा तिथं बसला तिथं नाव जाऊन बसला मला कुठंच जाता ना 8 दिवस झाले काय पण मी नुसतं नका उठत कालवा करू सांगते त्याला अरे मग मागा शिकत आता गेला निघून आता फोनच नाही उचलीत फोन उचली तर नाही लागत नाही एकदा लागला तर परत त्याने तिकडून उत्तर नाही काही नाही काही लेक्चर चालू असं का ठोडा रे आज तो बापान लेक्चर लावला होता काय कुठं लक्षातच नाही माझ्या रविवारी आज तो खायचं राहतं का लक्षात 3 टाइम आता माझ्या खाण्यावर आले का तुम्ही अरे खाण्या मग त्याला सकाळची बरं गिळतोय निघून जातोय लाज नसल्याने परत येतोय परत होतोय परत चालला गावात बसायला अरे तुकार म्हणते ना असे लोक त्याची गणगण मला आहे ना 8 दिवसापासून त्या वेगळीच गणगण आहे तो काय बोला ना वेगळंच चालू असतं काही ना काही त्या पोराला खाऊ का ठेवू करतायत त्याला नको नको केलंय घरात म्हणून जातंय ते हा आता ना पूर्णपणे डोकं आवड झालंय तुमच्या पुढे तुम्ही करावंच काय काय कळत नाही तुम्हाला. शांत बसा तुम्ही त्या तुमचं सावरेला रानाचं काम विचारलं करा. तर तो म्हणतो तो 8 दिवस झाले त्याला मी फोन लावतो तो माझ्या संग बोलत नाही असेल काही गणगण डोक्यात चाललं असेल त्याचं काहीतरी पुढं भूतलं बितलं नाही ना हो,
तसं नाही माझं पोरग. शांत बसा तुम्ही. काही पण ते मला विचारल्याशिवाय काहीच कुठाने करणार नाही. नक्की नक्की नाही करणार. जर तसं काय असलं ना मला त्याचे यंत्र बरोबर वाटणार तुलाच कापितो दागडावून एखाद्या. बघितलं का आता हे? गोताडा जर झाला ना बॉस मग तुला कळन कस काय नाही. आपण नाही माझं लेकरू तसं काही करणार. मला गॅरंटी. काय बाई बरला बरं फोन लाव थांबी स्वराला एक मिनिट. तू लगेच सांग मला काय काय. हॅलो बोला ना. काय करतो रे? काय ना हाय ना चालतो. कुठे गेला ते ऋषा? लय गणगणित आहे राव, सध्या 8 दिवस अरे झाले. पण झालंय काय? मी तिला तीच म्हणतोय काय गणगण मध्ये ही बाय माय मोकळ डोक्याची वायता गोडी वाढली. काय झालंय नेमकी? काय त्यांनी काय सांगितलं काय बरं विचारलं त्याला. अरे तो घरी बोलत नाही. आला का सकाळची बरं जेवतोय निघून जातोय, परत दुपारून जेवतोय निघून जातोय, संध्याकाळी घरी झोपायचं. माणूस एक बोलत ती एकीकडे त्याची गणगणच समजान राव. काय भानगडी काय कळा नाही. तुमच्याबरोबर काय म्हणलं काय? भांडणं आले कॉलेजमध्ये कोणा संग? भांडणं नाही झाले. मग? जरा बाहेर तुमच्याकडून कळालं. हा काहीतरी उद्योग वाढा. घ्या. काय उद्योग वाढवलाय? काय झालंय काय नेमकी? काहीतरी पोरीचा विषय, काही नवीन केलं तरी गपचूप वाटते. काय? मला सांगितलं नाही. अरे तुला आहे ना तुला दिवसा कापली पाहिजे. तू आता काय म्हणते माझ्या पोरात तसं काय नाही म्हणून. आपण त्याला लग्न केलं सांगितलं. हॅलो हा. मग आता कुठे आहे तू? गेलाय हो. आता मी फोन लावतोय फोनच उचलीत नाही. माहिती आहे तू फोन लागत नाही उचलीत नाही. तू एक काम कर बरं तेवढं सापडव बरं त्याला. बघतो. हा काम राहिले, जातो मग. तो सापडूनच आण त्याला काही हालत मध्ये. बघू विचारू तरी मला काय मॅटर आहे काय नाही. बरोबर. आणि पोरगी कुठं आली काय तपास नाही ना काही? लय लांबची. येते लांबची हा. शेजारी. शेजारी? अरे शेजारी कोणाची? शेजारच्या गावातली. हा असं म्हण ना. मी म्हणलं शेजारी त्याच्या आईला शेजारी कोणाची पोरगी आहे बुवा म्हणलं आता. शेजारच्या गावातली. ते क्लासला काहीतरी झालं त्यांनी क्लास लावा काय तू कसला. हा त्याच्या आता क्लास चालू आहेत ना शेवटच्या वर्षाची. चांगले बा क्लासचे नाव आहे. तू बी लागला का आता आमची उडवायला? गुरुवीत नाही राहणार पण बघा काय होतंय ती पुरीच्या घरची काय. तू एक काम करते पोरीच्या घरचे बघू. तू पाहिलं त्याला सापडून आण. बाकीचे बघू नंतर. बरोबर आमचं शेतून थोडं. हा कर तेवढं काम कर मग. हा, ठेवू का? बघितलं का दिवे लावले किडे नाही. आपण त्याने सांगायचं ना. तू तर म्हणली मला शान आधी उठाय तेव्हा असलं काय उद्योग नाही मला करायचा. माहिती का आता? मला 15 दिवसापासून ही शंका आहे. कुठंतरी पाणी मुरत आहे तेव्हा आला का जातोय आला का जातोय. हे काय आलं आले आता आपल्याकडे यांचं काही काय म्हणतात. अय शोभा चल माग मागच राहते कधी. का होता त्या राम राम. ओळखलं नाही? मग ओळखायला काय गेलेलं आमची आहेत का शेजारच्या गावची म्हणजे काय? कुठे पोरग कुठे आहे तुमचं? हे हे आमची मंडळी. माझी पोरगी आहे. पोरग कुठे आहे तुमचं? हाल ते कुठं गेले काय ना गावात फोनच उचली ना. कुठे गेलो? इकडे सर फोनच उचली ना ते. फोन उचलायला म्हणजे मी आता पोरग तुमचा आहे ना. फोन कस काय उचलेला? पोरग आमचं आहे पण आता तिला मी म्हणलं कुठे गेलंय ती जर फोनच उचली ना म्हणून ते आता लावलं एक जणाला बघायला कुठे कुठे नाही. काय आले नेमकी? तुम्हाला काहीच माहिती नाही? आम्हाला तपासच नाही नाही, काय. काहीच माहिती नाही तुम्हाला? आई बाप आहेत का कोण आहेत तुम्ही राव? पण झालंय काय ही सांगा राव. आमचा काय संबंध? तू आमच्या पोरात चौकशी करा. तुमचा काय संबंध? काय संबंध आहे? हा तुम्हाला काहीच माहिती नाही झालं? मला म्हणतो माहिती झालं नाही झालं पुरी छेडकबीड काढली का त्यांनी? या पोरी संग काय केलं विचारा. सांग तुझ्या तोंडात जाऊ का मी? आमचं प्रेम आहे एकमेकांवर. ना पोरग काय तसं करणार नाही तात्या. तसं नाही करणार. पुढचं अजून ऐकल्यावर बीपी वाढेल अजून तुमचा. ते पुढचं आमच्याकडे ऐकल्यावर नाहीये तेव्हा असं करणारच नाही. असं करणार नाही. पोरीने काय झालं असेल थोडंफार इकडे तिकडे घेऊ सापातून. बरं तुम्ही जर तुम्ही तसं म्हणत बरोबर असेल. आहे. आमचं बाबून दुसऱ्याचं कार्ट असते. ऐका ना ताई एक मिनिट ऐका ना. जर तुम्हाला तुमचं काय म्हणणं असेल तर आम्ही त्याला समजून सांगू. नाही इथून पुढे छेड काढायचं. समजून सांगू नये. शेडापर्यंत राहिलंच नाही ना तात्या. सगळं पुढे गेलं ना आता. आमचं सगळं तोंड काळं केलं ना दोघांनी मिळून. काय तोंड दाखवू सांगा बरं तात्या पुढं तोंड गावामध्ये? दाखवायचं आता आम्ही नाराज गावामध्ये सांग काय तुझं तोंड झाली. दाखवू मी गावामध्ये? आता तुम्ही विचार करा काय झालं असं. पुढच्या- अहो, पोरगी फोटोशी तुमच्या पोरापासून. काय तुम्हाला आकले बिकले आहेत का नाही थोड्याफार? आई बापाचा जरी विचार करायचा कमीत कमी. आमचं तर पोरग आहे पण तू तर पोरगी आहे ना कमीत कमी. तुला या गोष्टी कळायला पाहिजे होत्या.
एवढी अक्कल नाही का तुला? तुमच्या पोराला बोला अगोदर मग आमच्या अहो, पोरीला बोला. पोरला बोलतोय पिला बी बोलतोय, ही काय लोकांची नाही, पण हिला बोल, याला कळायला पाहिजे ना आता काय काय कुठं करून ठेवले माहिती. हे ऐकून घ्यावं लागत आम्हाला, आई बापाला ऐकून घ्यावं लागत. माझ्या एका हाताने टाळी वाजते की तुम्ही सांगा बरं तात्या. छान वाटतं एकदम मस्त. होय तात्या, एका हाताने टाळी वाजते. नाही तर नाण्याला दोन बाजू आहेत, एका हाताने टाळी कुठून वाजत नाही. तुम्ही लय आम्हाला बोलले आता दोघं नवरा बायकोला, काय होणार? अजून काहीच बोललेलं नाही तुम्हाला. लय वाटलं चपलं नाही अनुभव, एक एक चप्पल टाका अहो, तोंडावर. आम्ही चप्पलीकडे हाणामारीला टाका नाही आलेलो, आम्ही तेच विचारायला आलो, तुमचं पोरग कुठे आहे? पोरग येत त्याचे आता जीवन गेले, पण ती फोनच उचले ना. मी तिला तीच म्हणतो माझ्यात पाठवतो त्याला. ते ऊस तोडायला माणसं आले, तिथं जा म्हणलं होतं फक्त 2 मिनिटं. ती फक्त कॉलेज भलं ती भलं. शेवटचं वर्ष आहे यांचं तू बी शेवटच्या वर्षाला आहे ना, लास्ट वर्ष आहे. एवढं जातं, एक पेपर झाला की संपलं यांचे विषय. यांनी दुसराच विषय वाढून ठेवला. तो एका कॉलेजला, ही एका कॉलेजला, शिकवणीत भेट झाली यांची. हा मग क्लासला होते ना एकत्र. छान झालं, एकदम मस्त. छान नाव कमवलं तुमच्या पोराने बी आमच्या पोरीने, एकदम मस्त. काहीतरी बघा आता, तुम्हीच आता. खरं आता काय करायचं सांगा. आता तुम्ही पोराला येऊ द्या का पोराला बोलू घ्या, काय ते पुढे आता मी असेल हिच्या ते. भावाला शब्द दिला, लय डोक्याची मंडई झाली. ते आता काय मग आता डोक्याची आवड झाली. तिच्या भावाला शब्द दिला, पण त्यांनी काय केलं बघा ना. आता त्याने हा उद्योग केला, याला तर निपटावं लागेल ना कुठं का ते काहीतरी. दोघांची इज्जत वाचायची असेल तर काहीतरी पर्याय काढावा लागेल ना. हा काय आता करायचं? कोणाला माहिती नाही ना ना आता सांग. मी काय सांगू? तू काय सांगू? तुला तर लय पुळका पोराचा. आता पोरग नव्हतं तसं, आता मला काय माहिती ते असं करेन. या पोरीला कळत नव्हतं का काय? तिला तरी काय ते आता, ती बी उडच आहे ते बी उडच आहे. झालं प्रेम, आता लांबवर पोहोचले. देऊ मग लग्न लावून, मग आता काय करणार? बघ काय करायचं तुम्ही ठरवा. लग्न करायला तयार होतो. का अजून काही गावात कोणाला माहिती झालेलं नाही. आपल्यात आपल्यातच आहे. तुम्ही काहीतरी पर्याय काढा. ते बघा तुमचे ते तिकडं काय असेल ते त्यांना सांगून टाका की बा असं असं आमच्या पोराचं झालेलं आहे, त्याच्यामुळे काय तुम्ही आमचा विचार करू नका. ती करता येईल काय बी, त्याचा नाही विषय काही. मग काय करायचं आता, काय नियोजन आहे? तशी पोरगी छान आहे. पोरगी चांगली म्हणजे आहे, पोरगी पटती बी आम्हाला, तसं काय टेन्शन घ्यायची गरज नाही. पटत तिथं आणि त्या म्हणजे. भाडखावने उद्योग केलाय म्हणल्यानंतर त्याला पटतच असणार आहे, साहजिक विषय. काय हसे तोंड घेऊन तोंडात दिली पाहिजे एक ठेवून. बरं वाटत आहे ना. जाऊ दे आता, तुम्ही ना लय विचार नका करू, तुम्ही सोडून द्या विषय. काय विचार ना ना. पण आता आहे ना बरं का, एक गोष्ट अशी आहे तात्या, आता ही झाकून चोरून ठेवायची मजा. आता असं करा, यांनी कोर्टात लग्न केलं म्हणून असं तसं नाही जमणार भाऊ, नाही मी आम्हाला- काय म्हणता ऐकून घ्या, मग कसलं कोर्टात? पुढचा तुम्ही बोला. राहू द्या, माझं- माझं सांगतो सगळ्या लोकांना. माझं 1 मिनिट ऐकून घ्या. काय? यांनी लग्न केलंय हा हे कोणाला माहिती नाही अजून, हा, पण आता आम्ही रीतशीर लग्न करीत आहोत असं सांगा. काहीच गरज नाही. काही तुमची गरज ना नाही. आमची सोयरीक जमली, संपला विषय. लोकाला काय घेण देणं नाही, लोकाला कुठे दाखवायचं नाही. बरोबर आहे. हाय 2-3 हा, महिन्याची, बरोबर आहे. हाय 2-3 महिन्याची गरज आहे ना. तुम्ही काय लोड घेत देतो त्याला पाठवून लांब 2 वर्षभर बरोबर येते 2 वर्षांनी बाळ घेऊन. एवढा काय विचार करायचा? लोकांना माहिती का काय झालं आणि काय नाही. अहो लोक असं चालू देत नाही. कसं नाही, सगळे चालून देतात लोक आपल्या मनावर आहे. लोकांना काही माहितच लग्न लावून घ्यायचं आपण, डोकं नाही सोयरे माहित लावायचं. नाही सोयरे कसे आहेत आपले. अहो पण लोकांना काही माहितच नाही असं. हॅलो? लग्न जमलं झाला विषय घरी ये तू, घरी. हा घरी ये, ती पोरगी आली इथं. कुठाने खोर भाड खाऊ तू, फक्त तुझ्याकडे बघतो मी जरा. तू घरी ये. हो. बरं बघत बिगत काय नाही इकडे आता. हा नाही बघत काय नाही म्हणत. ये 1 मिनिट, तू 20 संग बोल. हॅलो, कुठे आहे तू? घरी बोलतो. आत्ताच्या आत्ता घरी ये बरं. हा लवकर ये. हा ठेव. येऊ रे. हा आता तर माहित झालं, सावऱ्याने सांगितलं असणार आहे. हा म्हणून सावरे एक पोरं भेटला होता का तुम्हाला कुठं वाटत? जय दिसला आम्हाला फक्त रानात काम करीत होतो. दोघं लय बारागंडीचे येते. तो त्याला भेटतो, ते त्याला भेटतो. ते काय कच्चे आहेत का काय? झालंय सगळं. तो आता तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही एक काम करा, आता पोरलं घेऊन तुम्ही घरी जा. नाही जाऊ घरी घेऊन, पण पोराला तर येऊ द्या ना. जा तुम्ही, पोराचं बघतो. अहो, जमलं म्हणले जमलं म्हणल्यावर काय टेन्शन नाही. तुम्हाला काय टेन्शन? आपल्याला कमीत कमी एक अहो तुम्ही लोडत ना घेऊ. तुम्ही पोरग आमचं बरं, पोरग कोणी हिला बघितलेलं आहे? दोघं एकमेकाला हा, पसंत येतं. झालं ते आणि सगळं. काय तुम्हाला पोरग बघायची गरज आहे? आम्ही लग्नाची तयारी करू. लग्न तयार, लग्न बिंदास लागा तुम्ही. तारीख धरावं लागेल ना. पण काय करू, पोरग पाहू का नको? काय गरज नाही. लग्नातच आणि तुम्हाला लय वाटत, तुम्हाला लय वाटत असलं तुम्ही दोघं जरा होतील इथेच.
आम्ही बी राहतो ना. आमचे उपकाराला नका राहू इथं. आमचीच खायची वांदे तुम्हाला कुठं सांभाळत बसता म्हणजे पुरी सगळं आई बाप सांभाळा. खायची वांदे. अरे पण पुरी सगळं आई बाप सांभाळायचं आम्हाला तुकडा भेटत नाही सकाळ धरून आता भाकर नाही आता ऊसाच्या गाडीवरून आलोय बोंबलत तिकडे. काय ना तुमची एवढी परिस्थिती वाईट होईल. अहो पैसे सगळे दुनियाला आमच्या माहिती काढले नका सांगू आम्हाला. तुमच्या डोक्यात बसतंय का मी काय म्हणतोय गावातले लोक तुम्हाला पाटील बोलते उगाच बोलत नाही. अहो खायचे वाद येतो बायको करीत नाही नट्टा फटन दोन बसा अशी गंमत आहे जेवायला नाही आम्हाला तुकडा. कोण म्हणा यांना पाहुणे खातले सांगा बरं. अरे हे खातेत मग? आम्हाला जेवायला नाही वेळेवर. हे आहे, कोण म्हणत जेवायला नाही वेळ. काय सांगा तुम्हाला काल काय करा? सकाळी कालवून केले तीच खाल्ले अहो कशात चव घालता माझी. चव म्हणजे तसंच चाललंय. जाऊ दे काय आता, पाहुणे? सुनबाई आली ना चांगलं अहो जमलं. सोमवार आहे आज उपाशी बरं का आमचा उपास काय असतं माहिती तुम्ही इथं दह्याचे बघुले घ्या पिऊन तिथं ताक आहे घ्या पिऊन खिचडी आमच्या बापाने शिकवलं नाही करायची. म्हणून तर मग आता एवढं पोरगी आली म्हणायला आता होईल. आता गरम गरम खाऊ नाही आता काय नाही शिकले आणि शिकले तरी काय गद्य पद्धती नाही आमच्याकडे काही टेन्शन नाही पोरगी मारणार मस्त सुगरण. नाही आमच्याकडे उताडा आलाय आम्हाला काही गरज नाही नोकरीला नाही लागला ना लागला काही शून्य विषय आमच्याकडे. बरं लग्नाचं बोला कुठं करायचं काय करायचं नाही मला लग्न सांगा. जरा हायपाय ठिकाणी करू मस्त बघित. मग तुम्ही सांगा आम्हाला ते आम्ही तिथे लग्न करू. नाही ठरवून लगेच काय विषय नाही आलं काय पोरगं? नाही गाडीचा आवाज आला म्हणून. हा पोरगा आलाय ना पोरगा तिकडेच आहे अजून. चला अरे थोडस बोलू दे ना तुझं चला चला घरीच चला म्हणते पाहुण्यावर आता नवीन तुम्ही direct झाली तुम्ही तर. एक काम करा हा. तुम्ही जा अरे आम्ही जातो पण आम्हाला बोलत का नाही तुम्ही जा आता आम्ही पोराला बोलून घेतो बरं का पोराला बोलून घेतो आणि घरी येतो. पण आम्ही सांगतो हे बघा आमची परिस्थिती मध्यम पद्धतीची आताच सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणताना आम्हाला एक हेच पाहिजे तेच पाहिजे तो आम्ही लग्न करून देऊ बा थाटामाटात एवढंच आहे आमच्या. काही विषय ना घेऊ तुम्ही जा बिंदास काही लोड घ्यायची गरज नाही तुम्ही जा आता आम्ही बोलतो आता पोरील ठेवतो इथं पोरील नाही पोरील घेऊन जा जातो पोरीला आम्ही घेऊन तसं. चल चला हो तुम्ही. चला निघा चल येऊ कसं हा चालतंय राम राम या बिंदास या तुम्ही काय काय tension. वेळ वाढणार म्हणतात हा. काय. बरी जग मारली आता. आता जाऊ द्या ना आणली ना पोरांसून अशा पण कुठं पोरी भेटत आहेत. होय बिकर आहे काय अहो जाऊ द्या ना, पण आणली ना एवढी चांगली पोरगी आहे कुठे पोरगी आहे बुवा, काट आहे. मग पोरगी चांगली. ओके त्याच्यामुळे काय या टेन्शन उरका घ्यायची लागा तयारी लग्नाची. पुढं उरका लग्नाची तयारी मला वाटलं घरात चला म्हणते हा आता लगेच पोराचं घरात चला. लग्न ना चला. आता तो काय चाललंय मोदीच तिच्या आईला वाला